जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ते म्हणजे जे ओबीसी गटामध्ये येतात, अदर बॅकवर्ड क्लास। ठीक आहे, ओबीसी वाले जे विद्यार्थी मित्र आहेत, पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी त्यांना जे काही आवश्यक डॉक्युमेंट लागतात त्याच्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत। ठीक आहे, फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे, बरेच विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांच्यासाठी माहिती महत्त्वपूर्ण आहे। सगळ्यांनी एकदा व्हिडिओ जरूर पहा, जरी माहिती असेल तरी पहा जरूर की कोणते कोणते डॉक्युमेंट लागतायत किंवा आपल्याला जी माहिती आहे ती बरोबर आहे का ते। ठीक आहे, तर व्हिडिओ जास्त लांबवणार नाही आपण। व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, माहिती जर महत्त्वपूर्ण असेल तर इतरांपर्यंत शेअर करा। ओके, ओबीसी वाल्या विद्यार्थी मित्रांसाठी फॉर्म भरताना कोणती कोणते डॉक्युमेंट्स लागतात, सगळे जे नॉर्मल डॉक्युमेंट लागतात ना ते सगळे आपण इथं घेतलेले आहेत। ठीक आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे कॉमन आहे सगळीकडे 10वीचं गुणपत्रक, म्हणजे 10वीचा रिझल्ट जो काही आहे, 10वीचा रिझल्ट तुम्हाला फॉर्म भरायला, मग तुम्ही ओबीसी मध्ये असाल, एससी मध्ये असाल, एनटी मध्ये असाल, ओपन मध्ये असाल, सगळीकडे तुम्हाला 10वीचा रिझल्ट लागतो। ठीक आहे, त्याच्यानंतर लगेच बोर्ड प्रमाणपत्रही लागतं, दोघे एकमेकांना ऑर नाहीये तर कंपल्सरी आहे। ठीक आहे, 10वीचा रिझल्ट, 10वीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागतं। सेम आहे आपलं 12वीचा रिझल्ट आणि 12वीचा प्रमाणपत्र। गुणपत्रक म्हणजेच रिझल्ट, 12वीचे उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट हेही तुम्हाला लागतं। इथं 4 डॉक्युमेंट झाले कंपल्सरी, 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र, 12वीचं बोर्ड प्रमाणपत्र। त्याच्यानंतर मित्रांनो, वय व अधिवास प्रमाणपत्र सगळ्यांसाठी गरजेचं आहे, त्यालाच म्हणतो आपण डोमासाईल। ठीक आहे, एनटी असू दे, ओबीसी असू दे, ओपन असू दे, सगळ्यांना डोमासाईल गरजेचं आहे। त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसेल तर त्याच्यासाठी ऑप्शन आहे, तुम्ही बोनाफाईड तिथे सबमिट करू शकता। शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे एलसी मध्ये तुम्ही काय करू शकता, नसेल तुमच्याकडे, कॉलेजमध्ये जमा केलं असेल किंवा गहाळ झालं असेल, बोनाफाईड देऊ शकता। होमगार्ड मधून जे फॉर्म भरणार आहेत, जे होमगार्ड आहेत आणि होमगार्ड कोट्यातून फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी होमगार्ड प्रमाणपत्र आवश्यक आहे। आधार कार्ड सगळीकडेच कंपल्सरी आहे, पॅन कार्ड सगळीकडे कंपल्सरी आहे, पासपोर्ट साईजचे फोटो सगळीकडे कंपल्सरी आहे। नावात जर तुमच्या बदल झाला असेल तर गॅजेट कंपल्सरी आहे। ठीक आहे, असं नाही की फक्त या कास्टसाठी आहे, सगळ्या कास्टसाठी नावात बदल झाला म्हणजे माहेरचं नाव वेगळं, सासरचं हेच नाही फक्त, तर तुमची स्पेलिंग मिस्टेक जरी 10वीच्या किंवा 12वीच्या रिझल्टवर, प्रमाणपत्रावर झाली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला करेक्ट करून गॅजेट काढावं लागतं। ठीक आहे, आणि नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र मात्र ओबीसी वाल्या विद्यार्थी मित्रांसाठी कंपल्सरी आहे, कंपल्शन, नॉन क्रिमिलियर लागतं। ठीक आहे, महत्वाचं आहे। त्याच्यानंतर रेशन कार्ड, शिधापत्रिका सगळ्यांसाठी गरजेचं आहे। ड्रायव्हिंग लायसन्स फक्त जे पोलीस चालक भरतीमध्ये फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थी मित्रांसाठी लागतं। आणि तुम्ही इथं पाहू शकता, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पोलीस पाल्य, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ, होमगार्ड यांच्यामधून जर तुम्ही फॉर्म भरणार असेल तरच हे प्रमाणपत्र लागतं, कंपल्शन नाहीये इथे। जे भूकंपग्रस्तामध्ये येतात त्यांना त्याच्यातून फॉर्म भरायचं असेल त्याचं प्रमाणपत्र, जे होमगार्ड मध्ये आहे त्यांना होमगार्डचं प्रमाणपत्र, जे अनाथ आहेत त्याचं प्रमाणपत्र, म्हणजे हे ऑप्शनल आहे, कंपल्सरी सगळ्यांना नाही। ठीक आहे, कंपल्सरी लागणारे डॉक्युमेंट सगळे आपण इथं पाहिलेले आहेत। तर आय होप सगळ्यांना व्यवस्थित डॉक्युमेंट समजलेले असतील, काहीही अडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। ठीक आहे, ऑल दी व्हेरी बेस्ट, जय हिंद।